कुर्ला बस अपघाताचा आता नवा व्हिडिओ समोर आलेला आहे। बसच्या आतील सीसीटीव्ही समोर हा जो सीसीटीव्ही आहे त्याचा समोर आलेला आहे। कुर्ला बस अपघातात 7 जणांचा मृत्यू झालेला होता। जेव्हा अपघात झाला त्यावेळेला बसच्या आतमध्ये जो सीसीटीव्ही आहे त्यामधली आपण ही सध्या दृश्य पाहतोय। आतमध्ये जे प्रवास करत होते खरं तर त्यांना सुद्धा कळत नव्हतं की अचानक काय झालेलं आहे, अचानक धडक बसलेली आहे। भीतीचं वातावरण खरं तर या बसमध्ये सुद्धा बघायला मिळत आहे। आतमध्ये अनेक प्रवासी होते। कुर्ल्यामध्ये साधारण 9च्या सुमारास हा अपघात झाला होता। यामध्ये अनेक जणांचा मृत्यू झालाय आणि अनेक लोक यामध्ये जखमी सुद्धा झालेले आहेत। तर बसच्या आतमध्ये नेमकं काय घडत होतं हे आपण सध्या या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून बघतोय। अनेकांनी खिडकीतून मार्ग काढत बसमधून सुरक्षितरित्या बाहेर पडणं पसंत केलेलं आहे। त्यावेळेला भीतीचं वातावरण खरं तर बघायला मिळालेलं आहे। आमच्या प्रतिनिधी प्रणाली आपल्या सोबत आहेत। प्रणाली, आता सीसीटीव्ही नवीन व्हिडिओ जो आहे तो आता समोर आलेला आहे। अगदी बरोबर आहे। ज्या अपघातानं गेले 2 दिवस संपूर्ण मुंबई हलवून टाकलेली आहे, त्या बेस्ट बसच्या अपघाताचे व्हिडिओज बाहेर आलेले आहेत। या सगळ्या ज्या नवीन इलेक्ट्रिक बस आहेत याच्यामध्ये सीसीटीव्ही लावणे हे बंधनकारक आहे आणि त्यापैकी जे सीसीटीव्ही या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत ते आपण बघतो आहोत। हे सगळे यातले जर 2 सीसीटीव्ही आपण बघितले तर हे एक बेस्टच्या मागच्या बाजूचा एक आणि 2 जे सीसीटीव्ही आहेत ते बेस्टच्या आतमधले, एक मागच्या बाजूचा आणि एक पुढच्या बाजूचा असा दिसतो आहे। आणि एक जो सीसीटीव्ही आहे तो रस्त्यावरचा सीसीटीव्ही आहे जो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय। आपण जर बघितलं तर याच्यामध्ये त्या घटनेची तीव्रता लक्षात येते की गाडीचा वेग जो आहे तो किती अनियंत्रित झालेला होता आणि ती गाडी जितके वेळेला, ती बेस्टची बस जितके वेळेला रस्त्यावरच्या वाहनांना टक्कर देत होती त्याचे हादरे किती जोरदार होते हे आपल्याला या बसच्या आतमध्ये बसलेल्या प्रवाशांच्या एकूण हालचालीवरनं लक्षात येतं। किती मोठ्या प्रमाणावर प्रवासी घाबरलेले होते। त्यांनी घट्टपणे जे रॉड्स पकडायला असतात ते रॉड पकडून ठेवलेले आपल्याला बघायला मिळतात। आणि या अपघातामध्ये मृत्यू झालेले लोक हे बहुतांशी रस्त्यावरचेच नागरिक जे होते, पादचारी होते किंवा त्या ठिकाणून जात होते तेच असल्याचं दिसून येत आहे। कारण बसमध्ये आतमध्ये असलेल्या लोकांना जखमा झाल्या, किरकोळ ते जखमी झाले, परंतु बहुतेक मृत्यू जो आहे निश्चितपणे भीतीचं वातावरण सुद्धा स्पष्टपणे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।